पण माफी मागणार नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे। नीलम गोऱ्हे यांनी मागितलेल्या दिलगिरी पत्रावर सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सुषमा अंधारे यांनी दिलगिरीचं लेखी पत्र 8 दिवसात द्यावं, अन्यथा प्रवीण दरेकरांना हक्कभंगासाठी परवानगी दिली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये आपल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही। मी माफी अजिबात मागणार नाही। प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे। स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगनांनी प्राणांची आहुती दिली, तितकीच कटिबद्धता स्वातंत्र्योत्तर काळातही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे। त्याचाच भाग म्हणून संविधानानं निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणं ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असं मी मानते। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्यानं या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे। पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील व्यक्तीनं माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे। माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येमध्ये बसवू इच्छितात, मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे। ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू असं म्हटले, किंवा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला, अगदी तितक्याच अनाहूत नकळतपणे माझ्याकडनं श्रीमती गोऱ्हे यांचं नाव आलं। ही चूक नक्कीच आहे, पण हा दंडनीय अपराध नव्हे। पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहमाअहमिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडनं सुरू आहे। प्रिय लोकशाही, माझ्याकडनं काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी। पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत, परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही। भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे। सुषमा अंधारे। जितक्या अनावधानाने सन्माननीय उपमुख्यमंत्री दादांनी पीएचडी करून काय दिवे लावायचे आहेत का हे जितक्या अनाहुताने नकळतपणे म्हटले, तितक्याच अनावधानाने अगदी स्लिप ऑफ टंग ही दंगेकरांना नीलम गोऱ्हेंनी का बोलू दिले नाही असं म्हटलं। आता कदाचित गोरे आमच्याकडे 5-25 वर्ष राहिले आहेत, 5 वेळा आमच्या पक्षाची आमदारकी त्यांनी भोगलेली आहे, त्यामुळे पण ते असू शकतं की बाबा जुना ऋणानुबंध म्हणून। पण त्याला गुन्हा या सदरात घेऊन निवड राजकीय कुरघोडी करायची म्हणून जर माझ्यावर हक्कभंग आणला जात असेल तर मी माफी मागणार नाही। म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात की तुम्ही माफी मागणार नाहीत? मी माफी मागणार नाही या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे